मित्रांनो, राजकारणाचा स्तर इतका घसरतोय की आता सभागृहात खेळ चालतोय, तोही ऑनलाईन रमीचा। नेत्यांचं वर्तन इतकं बेजबाबदार झालंय की ते पाहून वाटतं या लोकांना आपल्या पदांची किंमतच उरलेली नाहीये। संजय गायकवाड कॅन्टीन मध्ये मॅनेजरला मारहाण करतात। जितेंद्र आव्हाड विधान भवनात गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोराचा म्हणून हिणवतात। त्यानंतर भाजपचे गोपीचंद पडळकर आव्हाडांना गाडीचा दरवाजा मारतात आणि नंतर यांचे कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करतात। आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसतात आणि जे कार्यकर्ते या सत्ताधाऱ्यांच्या गलथानपणाचा निषेध करतात त्यांना भर कार्यक्रमात मारहाण केली जाते। याचं ताजं उदाहरण म्हणजे 20 जुलैला घडलेली घटना। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। लातूर शहरात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारी घटना घडली, जी केवळ एका राजकीय पक्षाच्या गुंडगिरीपुरता मर्यादित नव्हती, तर संपूर्ण राज्यातील लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान ऑनलाईन रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि या व्हिडिओवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया केली। राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री मात्र सभागृहात गेम खेळत असल्याचं हे दृश्य सामान्य जनतेच्या मनात संताप निर्माण करणारं ठरलं। या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले असताना अखिल भारतीय छावा संघटनेचे काही कार्यकर्ते, ज्यात विजयकुमार घाडगे हे देखील होते, त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून शांततामय पद्धतीने कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन तटकरे यांना सादर केले। मात्र हे निवेदन देताना त्यांनी निषेध म्हणून तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले। आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले आहेत कृषी मंत्र्यांना, पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। घरी बसून खेळायला सांगा। विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे। त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती। आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका। आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे। आमचं ही म्हणणं आहे, पण जे म्हटलेलं ते निवेदन आमचं। आणि ही कृती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इतकी खटकली की काही क्षणातच वातावरण तणावपूर्ण बनलं आणि अचानक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपले संतुलन गमावत विजय घाडगे यांच्यावर थेट हल्ला केला। कोपराने, बुक्क्यांनी आणि खुर्चीने मारहाण केल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात घाडगे गंभीर जखमी झाल्याचं दिसून येतंय। यामुळे छावा संघटनेने संतप्त होऊन तात्काळ लातूर बंदची हाक दिली आणि त्यांच्या मागणीचा केंद्रबिंदू होता की जोपर्यंत सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील। दरम्यान या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देताना सूरज चव्हाण यांनी सुरुवातीला छावा कार्यकर्त्यांनी असंवैधानिक भाषा वापरल्याचं कारण पुढे करत स्वतःची भूमिका बचावली। मात्र नंतर जनतेचा आणि विरोधकांचा वाढता रोष पाहता त्यांनी माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट केला आणि आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विरोधात कधीही नसल्याचा दावा करत घडलेली घटना गैरसमज म्हणून वर्णन केली। त्यांनी व्हिडिओमध्ये काय म्हटलंय ते पाहूया। नमस्कार। काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल, म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत
ते लवकरच मी दूर करेन. दुसरीकडे विजयकुमार घाडगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांचा उद्देश कोणताही वैयक्तिक द्वेष नव्हता, तर निष्क्रिय आणि जबाबदारी शून्य मंत्र्याविरोधात आवाज उठवण्याचा होता. आणि जर त्यासाठीच मारहाण होत असेल तर हे लोकशाहीसाठी धोकादायक संकेत आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही पाय मागे घेत सुरज चव्हाण यांना तात्काळ धाराशिव दौऱ्यातून वगळलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः त्यांना शिस्तीचा इशारा दिला. दरम्यान लातूर पोलीस ठाण्यात सुरज चव्हाणसह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं आहे. या सर्वावर सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. त्याच वेळेला शावाद संघटनेचे काही सहकार्य आले आणि त्यावेळेला त्यांनी निवेदन देत असताना काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं. त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं. एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होतं ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं. उठताना निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून सुद्धा मी केलं. निवेदनं देण्याची आणि निवेदनं स्वीकारण्याची सुद्धा पद्धती आहे, पण त्या सगळ्या पद्धतीला बाजूला सारं जरी केलं गेलं तरी मला त्याच्याबद्दल आक्षेप बिलकुल नाही. एवढं सगळं त्या मोठ्या आवाजात बोलत होते, सगळं काय बोलतो मी शांतपणे ऐकलं. पत्ते टाकले तुम्ही होतात की तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल, तुम्हाला दाखवायचं असेल दाखवा, नाही दाखवलं तरी माझी हरकत नाही. ऐकून घ्या ना प्लीज, अजिबात नाही. त्यानंतर परत उठून निवेदन घेतलं. मी बसून पण घेऊ शकलो असतो पण मी उठलो. याचा कारण की त्या निवेदनाला मला रिस्पेक्ट करायचा होता. या सर्व घडामोडीने केवळ एका व्हिडिओमुळे सुरू झालेला वाद आता संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक अशांततेचं कारण ठरत आहे. सत्ताधाऱ्यांनी जर यावर तातडीने कारवाई केली नाही तर विरोधकांना गप्प करण्यासाठी हात उचलणं ही पद्धत राजकारणात स्थिरस्थायी होईल. हीच भीती आता सामान्य माणसाच्या मनात घर करू लागली आहे. आणि अखेरीस प्रश्न उरतो, जर प्रश्न विचारणाऱ्यालाच अशा प्रकारे मारहाण केली जात असेल तर लोकशाही कुठे आहे? या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.